रविवारी संध्याकाळी 6 वाजले ना की बऱ्याच जणांच्या पोटात एक अनामिक गोळा यायला लागतो. हो, तो उद्याच्या सोमवारचा विचार. अगदी तेच. उद्या पुन्हा सोमवार, पुन्हा तेच काम, तोच प्रवास आणि तीच रुटीन जीवनशैली. आणि मग कुठेतरी मनात विचार येतो की आपण खरंच आयुष्यभर हेच करणार आहोत का? हा विचार खरं तर अनेकांची झोप उडवतो. हो ना, आणि हे खूप नैसर्गिक आहे. म्हणजे विचार करा ना, एखाद्या 5 वर्षांच्या मुलाला जर आपण त्याच्या निवृत्तीनंतरचं म्हणजे रिटायरमेंट नंतरचं आर्थिक नियोजन करायला सांगितलं तर ते किती हास्यास्पद वाटेल, नाही का? बापरे, ते तर पूर्णपणे अशक्यच आहे. त्या वयात त्यांना निवृत्ती म्हणजे काय हेच माहीत नसतं. नेमकं. पण आपला समाज एक प्रकारे हेच करत असतो. जेव्हा आपल्याला प्रौढ आयुष्याची, जबाबदाऱ्यांची किंवा स्वतःच्या खऱ्या आवडीनिवडींची कोणतीही स्पष्ट कल्पना नसते, अगदी त्याच लहान वयात आपल्यावर करिअर निवडण्याची सक्ती केली जाते. बरोबर. संपूर्ण आयुष्यासाठी काय करायचं याचा निर्णय तेव्हाच घ्यायला लावला जातो. आणि या चुकीच्या सुरुवातीमुळे अनेक प्रौढांना आजही म्हणजे अगदी 35-40 आल्यावरही आपण आयुष्यात पुढे नक्की काय करतोय याची काहीच स्पष्टता नसते. आणि म्हणूनच तो रविवारच्या संध्याकाळचा त्रास सुरू होतो. हो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. एन्सेल गेंगर या अत्यंत रंजक यूट्यूब चॅनलवरील एका माहितीपूर्ण व्हिडिओच्या आधारे आपण काही गोष्टी उलगडणार आहोत. हो, आणि तो व्हिडिओ खरंच खूप विचार करायला लावणारा आहे. नक्कीच. आपण इकिगाई या जपानी तत्वज्ञानाचा आधार घेणार आहोत. आणि आपला उद्देश हाच आहे की रविवारच्या त्या नैराश्याला दूर सारून दररोज सकाळी उत्साहाने उठण्याचं कारण कसं शोधायचं याची एक सविस्तर आणि टप्प्याटप्प्याने जाणारी मार्गदर्शिका आपण समजून घेऊ. हा जो रविवारच्या संध्याकाळचा संदर्भ आपण दिलात ना, तो खरोखरच खूप लोकांच्या सध्याच्या मानसिक स्थितीचं अचूक वर्णन करतो. जेव्हा आपण इकिगाई म्हणजे जगण्याचे कारण शोधण्याबद्दल बोलतो, तेव्हा लोक सहसा काय करतात? बाहेरच्या जगात उत्तरे शोधतात. अगदी बरोबर. बाहेरच्या जगात शोधायला लागतात. कोणती नोकरी जास्त पैसे देईल, कोणत्या क्षेत्रात जास्त स्कोप आहे. पण या स्रोतामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की योग्य मार्ग निवडण्यासाठी सर्वात आधी बाहेर पाहण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावणं गरजेचं आहे. हो, इथूनच आत्मपरीक्षणाची पहिली पायरी सुरू होते. आपल्याला सर्वात आधी हे ओळखायचंय की आपण कोणत्या गोष्टीत चांगले आहोत आणि आपल्याला नक्की काय करायला आवडते. अच्छा, म्हणजे स्वतःची बलस्थानं ओळखणं. हो. आता माणसाकडे असणारी कौशल्य साधारणतः 2 प्रकारची असतात. एक म्हणजे जी आपण सराव करून किंवा शिकून मिळवतो, ज्याला नर्चर म्हटलं जातं. नर्चर म्हणजे जोपासलेली कौशल्य. हो, आणि दुसरी कौशल्य जन्मजात असतात, ज्याला आपण नेचर म्हणतो. हे नेचर आणि नर्चर थोडं अधिक सोप्या भाषेत सांगता येईल का? कारण अनेकदा आपण जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकतो तेच आपलं मूळ कौशल्य आहे असा आपला एक गैरसमज असतो. नक्कीच सांगता येईल. हे बघा, जन्मजात किंवा नेचर असलेल्या कौशल्यांमध्ये व्यक्तीचा बुद्ध्यांक म्हणजे IQ येतो, किंवा मोटर स्किल्स, एखाद्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची नैसर्गिक वृत्ती ज्याला आपण एम्पथी म्हणतो, किंवा अगदी शारीरिक ताकद यांचाही समावेश होतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नैसर्गिकरित्या सहज जमतात. अगदी बरोबर. या गोष्टी बऱ्याचदा उपजत असतात. दुसरीकडे कोडिंग करणं, एखादं सॉफ्टवेअर चालवणं किंवा हिशोब ठेवणं ही कौशल्य आपण सरावाने शिकतो. हे झालं नर्चर. अच्छा, पण मग यात अडचण काय येते? अडचण अशी आहे ना की आपली शिक्षण व्यवस्था आणि आपला समाज अनेकदा आपल्याला आपल्यातील उणीवा सुधारण्यात किंवा स्वतःला दुरुस्त करण्यातच संपूर्ण आयुष्य घालवायला लावतो. हे खूप महत्वाचं बोललात तुम्ही. स्वतःला सतत दुरुस्त करत राहणं. हो ना. एखाद्या विषयात कमी गुण मिळाले की काय होतं, त्याच विषयाचा एक्स्ट्रा क्लास लावला जातो, जेणेकरून ती व्यक्ती सगळ्याच विषयात साधारण किंवा ॲव्हरेज बनेल. आणि या सगळ्यात त्या व्यक्तीचे जे मूळ गुण आहेत ते मागेच राहतात. नेमकं तेच. या प्रक्रियेत त्या व्यक्तीच्या ज्या नैसर्गिक जमेच्या बाजू आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक गुणांकडे दुर्लक्ष करून केवळ उणीवांवर काम करत राहणं हे मला वाटतं एखाद्या माशाला वेगाने पोहण्याऐवजी झाडावर चढायला शिकवण्यासारखं आहे. खूप छान उदाहरण दिलात. किंवा असं म्हणूया की एका फॉर्म्युला 1 रेसिंग कारला चिखलातून चालवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ती गाडी मुळात खराब नाहीये, तिचं इंजिन अत्यंत शक्तिशाली आहे, पण ती ज्या गुळगुळीत रेस ट्रॅकसाठी बनली आहे तिथे न वापरता आपण तिला चिखलात चालवतोय. अगदी.
आणि मग ती गाडी हळू चालते म्हणून आपण तिच्या इंजिनमध्ये दोष काढतो. आपण आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करून त्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे. कारण केवळ एक साधारण व्यक्ती बनण्यापेक्षा स्वतःच्या नैसर्गिक क्षेत्रात उत्कृष्ट बनण्याची संधी आपण का दवडावी? हे फॉर्म्युला 1 कारचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. जेव्हा आपण स्वतःला दुरुस्त करण्याच्या मागे धावतो तेव्हा आपण आपली ती ऊर्जा वाया घालवत असतो जी आपण आपल्या नैसर्गिक कौशल्यांना अधिक धारदार करण्यासाठी वापरू शकलो असतो. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या खऱ्या क्षमतेचा वापर करते तेव्हा केवळ त्या व्यक्तीचाच नाही तर संपूर्ण जगाचा फायदा होत असतो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. ती कोणती? फक्त स्वतःला काय आवडतं आणि आपण कशात चांगले आहोत हे जाणून घेणं पुरेसं नसतं. अच्छा. हो, आपण जर आपल्या या वैयक्तिक विश्वातून बाहेर पडून जगाच्या गरजांशी जोडले गेलो नाही तर आपलं कौशल्य केवळ एक छंद राहून जातं. तो आपला उदरनिर्वाह किंवा आपली इकिगाई बनू शकत नाही. म्हणजेच माझ्याकडे फॉर्म्युला 1 कार आहे आणि मला ती उत्तम चालवताही येते, पण जर जगाला रेसिंगची गरजच नसेल हो, किंवा त्यासाठी कोणी पैसे देणार नसेल तर त्या कौशल्याचा व्यावहारिक उपयोग शून्य आहे. इथेच मग इकिगाईच्या त्या 4 प्रसिद्ध स्तंभांची संकल्पना येते. बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे वैयक्तिक आवडीला जगाच्या गरजा आणि आर्थिक वास्तविकतेशी जोडून पाहण्याची वेळ इथे येते. हो, इकिगाई ही 4 स्तंभांवर किंवा 4 परिमाणांवर उभी आहे. पहिला स्तंभ आपण आत्ताच बोललो, आपण कशात चांगले आहोत. बरोबर. आणि दुसरा, आपल्याला काय करायला आवडतं. ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्या. पण तिसरा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे, जगाला कशाची गरज आहे. ही गरज ओळखणं खूप ट्रिकी असू शकतं. हो, कारण अनेकदा आपण बघतो की रस्त्यावरचा कचरा उचलणारा किंवा सिंक दुरुस्त करणाऱ्या प्लंबरच्या कामांना समाजात फारशी प्रतिष्ठा दिली जात नाही. दुर्दैवाने तसंच आहे. पण जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर समाजाच्या सुरळीत वाटचालीसाठी या गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अगदीच. विचार करा, एका मोठ्या कॉर्पोरेट कन्सल्टंटने 2 दिवस काम केलं नाही तर जगावर फारसा फरक पडणार नाही. पण जर शहरातील सर्व प्लंबर्स आणि कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवस काम थांबवलं तर संपूर्ण शहर ठप्प होईल. अगदी तेच. म्हणून जगाला कशाची गरज आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग येतो चौथा स्तंभ, कशातून पैसे मिळतात. हो, कशातून पैसे मिळतात. कारण शेवटी पैसा हेच इंधन आहे जे आपल्या प्रयत्नांना शाश्वत बनवतं. आता हे 4 स्तंभ ऐकायला खूप साधे आणि सोपे वाटतात. म्हणजे आवड, कौशल्य, जगाची गरज आणि पैसा. हो, ऐकायला सोपे वाटतात. पण खऱ्या आयुष्यात हे 4ही एकाच वेळी मिळणं खूप दुर्मिळ असतं. जेव्हा या 4 गोष्टींचं अपूर्ण मिश्रण होतं, म्हणजे एखादी गोष्ट कमी असते, तेव्हा माणसाची मानसिक अवस्था कशी होते. हाच या तत्वज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा गाभा आहे. जेव्हा हे 4 स्तंभ एकमेकांत मिसळतात पण एखादा स्तंभ कमी पडतो तेव्हा निर्माण होणाऱ्या स्थितींचे या स्रोतामध्ये खूप छान विश्लेषण केले आहे. आपण ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. नक्कीच. समजा तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला आवडते आणि तुम्ही त्यात चांगले आहात. ह्याला आपण आवड किंवा पॅशन म्हणतो. म्हणजे एखाद्या उत्तम चित्रकारासारखं जो आपल्या स्टुडिओमध्ये अप्रतिम चित्रे काढतो, त्याला ते काम आवडतं आणि तो त्यात निष्णातही आहे. बरोबर. पण जर कुणी त्याची चित्रे विकत घेत नसेल, म्हणजे जगाला गरज नाही किंवा पैसे मिळत नाहीत, तर ती फक्त एक पॅशन राहते, त्यातून पोट भरू शकत नाही. नेमकं. आता दुसरी स्थिती पाहूया, जे तुम्हाला आवडते आणि जगाला ज्याची गरज आहे ते तुम्ही करत आहात. ह्याला ध्येय किंवा मिशन म्हटलं जातं. जसं की हवामान बदलाविषयी काम करणारे एखादे सामाजिक कार्यकर्ते, त्यांना ते काम मनापासून आवडतं आणि जगाला त्याची अत्यंत गरज आहे. हो, पण बहुतांश वेळा अशा कामातून त्यांना पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. म्हणजे त्यांचं मिशन स्पष्ट आहे पण आर्थिक स्थैर्य नाहीये. अगदी योग्य. आता आपण तिसऱ्या परिस्थितीकडे वळूया. जगाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही मिळतात. याला व्यवसाय किंवा सेवा म्हणजेच वोकेशन म्हटलं जातं. वोकेशन. हो, पण इथे अडचण अशी असते की कदाचित ते काम करायला तुम्हाला अजिबात आवडत नसेल आणि तुम्ही त्यात फारसे कुशलही नसाल. तुम्ही ते केवळ एका कर्तव्यापोटी किंवा पैशांसाठी करत असता. म्हणजे एखाद्या टोल नाक्यावर काम करणारा कर्मचारी किंवा एखाद्या कंटाळवाण्या डेटा एंट्री जॉबमध्ये अडकलेला माणूस. जगाला त्या डेटाची गरज आहे आणि त्याला पगारही मिळतोय, पण तो त्यात समाधानी नसतो. हो, आणि शेवटची चौथी स्थिती म्हणजे नोकरी किंवा पेशा, ज्याला आपण प्रोफेशन म्हणतो. अच्छा. यात तुम्ही एखाद्या कामात चांगले आहात आणि तुम्हाला त्याचे भरपूर पैसेही मिळतात. एक सेकंड,
मला इथे तुम्हाला थोडं थांबवू द्या. हो, सांगा ना. तुम्ही म्हणालात की व्यक्ती कामात चांगली आहे आणि तिला भरपूर पैसेही मिळत आहेत. हो. मग एक अतिशय व्यावहारिक प्रश्न असा निर्माण होतो की जर व्यवहारात पैसा हेच जगण्याचे इंधन आहे आणि आपण त्या कामात चांगलेही आहोत, तर मग बहुतांश लोकांनी केवळ ह्या प्रोफेशनमध्येच समाधान का मानू नये? म्हणजे दर महिन्याला लाईट बिल भरणं, घराचं EMI देणं, मुलांच्या शाळेची फी भरणं हीच प्राथमिकता असते ना? मग ह्या जगाला काय गरज आहे किंवा मला काय आवडतं या परिपूर्ण इकिगाईच्या आदर्शामध्ये का धावायचे? व्यावहारिक जगात केवळ पैसे कमावणं हे पुरेसं का नाही? हा अतिशय रास्त आणि कळीचा प्रश्न आहे. वरवर पाहता फक्त बिलं भरणे आणि आर्थिक स्थैर्य मिळवणं हे पुरेसं वाटू शकतं. पण स्रोतामध्ये याकडे मानवी मानसशास्त्राचा एका खूप गंभीर आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिलं आहे. अच्छा, म्हणजे पैशा पलीकडेही काहीतरी आहे? होय. जेव्हा आपण प्रोफेशनमध्ये असतो, म्हणजे आपल्याला पैसे मिळतात आणि आपण कामात चांगले आहोत, पण जगाला त्याची खरोखर गरज नसेल किंवा आपल्याला ते काम मुळीच आवडत नसेल, तेव्हा सुरुवातीला सगळं छान वाटतं. कारण खात्यात पैसे जमा होत असतात. बरोबर. पण काही वर्षांनंतर एक प्रकारची भयंकर पोकळी, एक एम्प्टीनेस निर्माण होतं. पोकळी म्हणजे आर्थिक स्थैर्य असूनही माणसाला आतून रिकामं पण जाणवतं. होय. कारण मानवी मेंदू हा मुळातच अशा प्रकारे विकसित झालाय की त्याला समाजासाठी उपयुक्त असल्याची भावना लागते. म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्या असण्याचा काहीतरी अर्थ आहे. अगदी तेच. जर आपण केवळ पैशासाठी एखादं न आवडणारं आणि अर्थहीन काम करत असू तर त्याचे परिणाम खूप भयंकर असू शकतात. याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. खरंच? हो. लोक कामावर जातात आणि केवळ घड्याळाकडे बघून सुट्टीची किंवा वीकेंडची वाट पाहत असतात. हे असं जीवन जगणं स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांवर केलेला अन्याय आहे. हे ऐकूनच खूप थकवा आल्यासारखं वाटतंय. आणि या सततच्या तणावामुळे, असमाधानामुळे आणि स्वतःच्या निरुपयोगीपणाच्या भावनेमुळे डिप्रेशनसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. स्रोतात तर इथपर्यंत सांगितलंय की काही लोक स्वतःला संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलतात कारण त्यांना केवळ पैशांसाठी यंत्रासारखं जगणं सहन होत नाही. अरे बापरे, हे खूपच भयंकर आहे. हो. आणि म्हणूनच जेव्हा ही पॅशन, मिशन, वोकेशन आणि प्रोफेशन ही चारही वर्तुळे जिथे एकत्र येतात त्या मध्यबिंदूवर खऱ्या अर्थाने इकिगाय साध्य होते आणि हे नैराश्य दूर होतं. हे खरोखरच विचार करायला लावणारा आणि थोडं अस्वस्थ करणारा वास्तव आहे. याचा अर्थ केवळ आर्थिक सुरक्षितता मिळून चालणार नाही, तर आपल्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ असणं हे मानसिक आरोग्यासाठी ऑक्सिजन इतकंच गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण मग इथे एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो. कोणता? समजा आज ही सखोल चर्चा ऐकताना एखाद्याला प्रकर्षाने जाणवलं की ते सध्या जे करतायत ती त्यांची इकिगाई नाहीये, तर मग त्यांनी काय करावं? उद्या सकाळी उठून बॉसला राजीनामा द्यावा आणि नवीन शोध सुरू करावा का? कारण ते तर व्यावहारिकदृष्ट्या अजिबात शक्य नाही. अजिबात नाही. लगेच नोकरी सोडणं हा यावरचा उपाय नाही आणि स्रोतामध्येही तसा सल्ला मुळीच दिलेला नाही. मग अशा परिस्थितीत काय करता येईल? इथूनच आपल्या या मार्गदर्शिकेची पुढची आणि अत्यंत व्यावहारिक पायरी सुरू होते. जर आत्ताचं काम परिपूर्ण नसेल तर आपल्याला 2 स्तरांवर बदल करावे लागतात. ते कोणते? एकतर आपली परिस्थिती म्हणजे सर्कमस्टान्सेस बदलणे किंवा आपली मानसिकता म्हणजे माइंडसेट बदलणे. इकिगाई आपल्याला हे शोधायला मदत करते की दैनंदिन कामांमध्ये आपण फ्लो स्टेट म्हणजेच तल्लीन अवस्था कशी मिळवू शकतो. फ्लो स्टेट म्हणजे अशी अवस्था जिथे आपण कामात इतके मग्न होतो की आपल्याला वेळेचं, तहानेचं, भुकेचं कशाचंच भान राहत नाही. हो, अगदी तसंच. जसं एखादा संगीतकार धून बनवताना पूर्णपणे हरवून जातो किंवा एखादं छान पुस्तक वाचताना आपण वेळ विसरतो. पण रोजच्या नोकरीत हे बदल घडवून कसे आणायचे? स्रोतामध्ये एक उत्तम आणि अगदी आधुनिक उदाहरण दिलं आहे. समजा एखाद्याला पूर्ण वेळ YouTube क्रिएटर व्हायचा आहे. तो त्याची इकिगाई शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. त्याला व्हिडिओसाठी रिसर्च करणे, स्क्रिप्ट रायटिंग आणि एडिटिंग खूप आवडतं. तो त्यात चांगलाही आहे. पण कॅमेरासमोर उभे राहून शूटिंग करणं त्याला अजिबात आवडत नाही. अच्छा, म्हणजे शूटिंग हा त्याच्या आवडीचा भाग नाही. हो. शूटिंग करणे त्याला इतके कंटाळवाणे वाटते की त्यामुळे तो व्हिडिओ बनवणेच टाळू लागतो. इथे शूटिंगची प्रक्रिया संपूर्ण प्रवाहात एक मोठा अडथळा म्हणजेच बॉटलनेक बनते. मग अशा वेळी त्या क्रिएटरने काय करावं? कारण शूटिंग शिवाय तर व्हिडिओ पूर्ण होत शकत नाही ना. इथेच परिस्थिती आणि मानसिकता बदलण्याचं तंत्र कामी येतं. कसं?
परिस्थिती बदलण्यासाठी तो आपली वर्क फ्लो बदलू शकतो. बंद खोलीत कंटाळवाणे शूटिंग करण्याऐवजी तो निसर्गाच्या सान्निध्यात नवीन लोकेशन्सवर जाऊन शूटिंग करू शकतो, ज्यामुळे त्यात थोडा उत्साह निर्माण होईल. किंवा कदाचित तो एखादा दुसरा फॉर्मॅट वापरू शकतो. हो, किंवा जरा आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर तो कॅमेरामन ठेवून ते काम आउटसोर्स करू शकतो. पण जर हे काहीच शक्य नसेल तर मानसिकता बदलणे हा एकमेव पर्याय उरतो. मानसिकता बदलणे. हो, योग्य मानसिकतेमुळे आपण ती कामेही एका लयीत करू शकतो जी आपल्याला फारशी आवडत नाहीत. पण हे सर्व प्रयत्न करूनही जर कामातून आनंद मिळत नसेल आणि संपूर्ण प्रक्रियेचा जिवळगणा कंटाळा येत असेल तर मात्र आपल्या अंतर्ज्ञानाचे म्हणजेच इंट्युशनचे ऐकून काही काळानंतर दुसरा मार्ग शोधणे सोयीस्कर ठरतं. हे यूट्यूब क्रिएटरचं उदाहरण ठीक आहे, कारण तो स्वतःचा मालक आहे. तो स्वतःचे नियम बदलू शकतो. बरोबर. पण मला एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचारायचं आहे, जर एखाद्याचं काम मुळातच खूप कंटाळवाणं आणि रुटीन असेल, जसं की डेटा एंट्री करणं किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये दिवसभर एकाच प्रकारच्या वस्तू पॅक करणं, जिथे नवीन लोकेशनवर जाण्याची किंवा काम आउटसोर्स करण्याची कोणतीही मुभा नाही, तर त्याने त्याच्या 9 ते 5च्या नोकरीत हे फ्लो स्टेट मिळवण्यासाठी नक्की काय करावं? हा खरोखरच एक अतिशय उत्कृष्ट आणि तळागाळातला प्रश्न आहे. कंटाळवाण्या आणि रुटीन कामात फ्लो स्टेट मिळवणं वरवर पाहता कठीण वाटू शकतं, पण ते शक्य आहे. कसं काय? यासाठी फोकस म्हणजेच एकाग्रतेचं तंत्र वापरावं लागतं. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलावा लागतो. उदाहरणादाखल तुम्ही म्हणालात तसे एखाद्या डेटा एंट्री ऑपरेटरचं उदाहरण घेऊ. ठीक आहे. जर त्याने केवळ मला आज 500 नोंदी करायच्या आहेत या ओझ्याखाली काम केलं तर तो नक्कीच थकून जाईल. त्याऐवजी त्याने स्वतःला छोटे छोटे मायक्रो चॅलेंजेस दिले पाहिजेत. मायक्रो चॅलेंजेस म्हणजे स्वतःशी स्पर्धा करणं? नक्कीच. त्याने विचार करायला हवा, काल मी 1 तासात 50 नोंदी केल्या होत्या, आज मी 55 करेन आणि त्याही एकाही चुकीशिवाय अधिक अचूकतेने करेन. अच्छा, म्हणजे कामातच एक प्रकारचा खेळ शोधणं. अगदी बरोबर. जेव्हा तो अशा छोट्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याचे लक्ष घड्याळावरून हटून त्या प्रक्रियेवर केंद्रित होते. कामाच्या वेगामध्ये आणि अचूकतेमध्ये एक लय, एक रिदम सापडू लागते. आणि मग वेळ कसा जातो ते समजत नाही. हो, जेव्हा आपण आपलं लक्ष भूतकाळातील चुकांवरून किंवा भविष्यातील चिंतेवरून हटवून पूर्णपणे त्या एका क्षणावर आणि त्या एका कृतीवर केंद्रित करतो तेव्हा आपण हळूहळू त्या प्रवाहात, त्या फ्लो स्टेटमध्ये प्रवेश करतो. हे खरंच खूप सुंदर आहे. हेच ते मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य आहे, जे कोणत्याही साधारण कामाला एका ध्यानधारणेत म्हणजे मेडिटेशनमध्ये बदलू शकते. हा दृष्टिकोन खरोखरच खूप रंजक आहे. म्हणजे कामाचं स्वरूप कोणतंही असो, त्यात उत्कृष्टतेचा शोध घेणं आणि स्वतःलाच आवाहन देत राहणं हे फ्लो स्टेट गाठण्याचं आणि परिणामी कामात आनंद शोधण्याचं एक प्रभावी साधन ठरू शकतं. अगदी. आता आपण या चर्चेच्या अंतिम आणि सर्वात सखोल अशा वैचारिक टप्प्याकडे वळूया. एकदा का आपण आपली आवड, जगाची गरज ओळखली आणि कामात तो फ्लो स्टेट मिळवला की तो टिकवून कसा ठेवायचा, हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. कारण जग तर सतत बदलत असतं ना. होय. इथे स्रोतांमध्ये एक खूप छान ताओवादी संकल्पना समोर येते, ती म्हणजे वू वे. याबद्दल थोडं सविस्तर सांगू शकाल? होय, वू वे ही मूळची प्राचीन चीनी ताओवादी तत्वज्ञानातील संकल्पना आहे, जी इकिगाईच्या तत्वांशी अगदी अचूक आणि नैसर्गिकरित्या जोडली जाते. वू वे याचा शब्दशः अर्थ होतो विनासायास कृती किंवा एफर्टलेस ॲक्शन. विनासायास कृती. हो. म्हणजे मग काहीच प्रयत्न न करता नुसतं बसून राहायचं का? नाही, याचा अर्थ हातपाय गाळून बसणे किंवा काहीच न करणे असा अजिबात होत नाही. आपण अनेकदा पाहतो की पाश्चिमात्य हसल कल्चरमध्ये सतत संघर्ष करण्यावर, अडथळ्यांना धडक देण्यावर खूप भर दिला जातो. हो, सतत धावत राहिलं पाहिजे असा एक समज आहे. अगदी, जणू काही एखादा मोठा खडक डोंगरावर ढकलत नेणे. याउलट वू वेईचं रहस्य म्हणजे आपल्या स्वतःच्या मूळ स्वभावाची आणि क्षमतेची आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी अत्यंत उत्तम आणि सुसंवादी सांगड घालणे. म्हणजे प्रवाहाविरुद्ध न पोहता प्रवाहाबरोबर जाणं. बरोबर. हे एखाद्या पाण्याचा प्रवाहासारखे आहे, जे खडकाला धडक देण्याऐवजी सहजतेने आपल्या मार्गबाजूने काढून पुढे जाते. म्हणजे जेव्हा आपण आपलं नैसर्गिक कौशल्य आणि जगाची गरज यांची योग्य सांगड घालतो तेव्हा आपल्याला काम करण्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करावी लागत नाही. अजिबात नाही. ते काम आपल्याकडून आपसुकच घडत जातं, अगदी श्वास घेण्याइतक्या सहजतेने. तंतोतंत. आणि इथेच स्रोतामधील सर्वात महत्वाचा मुद्दा समोर येतो. इकिगाई ही दगडावर कोरलेली रेग नाही, ती सेट इन स्टोन नाहीये.
म्हणजे ती बदलू शकते. हो, आपण एका सतत बदलणाऱ्या जगात राहतो. दररोज नवीन तंत्रज्ञान येतं, समाजाच्या गरजा बदलतात आणि वयानुसार आपण स्वतःही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बदलत असतो. हे तर आहेच. त्यामुळे वयाच्या 20व्या वर्षी जी तुमची इकिगाई होती ती 40मध्येही तशीच राहील असे अजिबात नाही. इथेच खरी गोम आहे. म्हणजे आपण जे मानतो की एकदा का मला माझं पॅशन किंवा एकीगाई सापडली की मग आयुष्यभर काहीच प्रश्न नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. होय, या फ्लो स्टेटमध्ये किंवा सुसंवादी अवस्थेत सतत राहण्यासाठी आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं आणि स्वतःला सतत फाईन ट्यून करत राहावं लागतं. म्हणजे काळाप्रमाणे स्वतःला अपडेट करावं लागतं. अगदी. इकिगाई ही एखादी स्थिर गोष्ट नसून ती काळाच्या प्रवाहाबरोबर स्वतःला बदलणारी एक अत्यंत सक्रिय गोष्ट आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच इकिगाई ही एखाद्या प्रवासाचं अंतिम ठिकाण नाही जिथे जाऊन आपण निवांत बसू शकतो. नाही, हे एखाद्या अथांग समुद्रात सर्फिंग करण्यासारखं आहे. द्ररूप धारण करतात. तसंच आपल्याला आपल्या इकिगायचा सर्फबोर्डवर स्वार होऊन सतत स्वतःचा तोल सावरत राहावा लागतो. हो, आणि लाटेच्या वेगाशी जुळवून घ्यावं लागतं. लाटेचा वेग आणि दिशा यानुसार प्रत्येक क्षणी आपला पवित्रा बदलावा लागतो. आपण केवळ बोर्डवर एका स्थितीत स्थिर उभे राहू शकत नाही. तसं केल्यास आपण नक्कीच पाण्यात पडू. हे सर्फिंगचे उदाहरण या संपूर्ण संकल्पनेचे अगदी अचूक सार आहे. संतुलन राखणे, बदलत्या प्रवाहाचा आदर करणे आणि त्याच्याशी एकरूप होणे, हेच खरे इकिगाय जगणे आहे. हेच ते वू वे विनासयास कृतीचे उत्तम उदाहरण आहे. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच एक अतिशय अर्थपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे. हो, नक्कीच. आपण सुरुवात केली ती आपल्यातील जन्मजात कौशल्ये आणि सराव केलेली कौशल्य ओळखून स्वतःच्या आत डोकावण्यापासून. त्यानंतर आपण त्या कौशल्यांचे जगाच्या गरजेनुसार आणि आर्थिक बाबींनुसार कसे मूल्यमापन करायचे ते पाहिले. आहे 4 स्तंभही आपण समजून घेतले. बरोबर. आवड, ध्येय, सेवा आणि पेशा या 4ही गोष्टींचा मध्यबिंदू म्हणजे इकिगाई. आणि यापैकी एकही गोष्ट कमी असेल तर मानवी मनावर होणारे नैराश्याचे परिणाम आपण सविस्तर समजून घेतले. हो, सध्याच्या रुटीन नोकरीत राजीनामा न देता स्वतःला छोटी आव्हानं देऊन फ्लो स्टेट कसा मिळवायचा हेही आपण पाहिलं. आणि शेवटी या सतत बदलणाऱ्या जगात वू वेद्वारे पाण्याच्या प्रवाहासारखे विनासायास काम करत राहणे आणि सर्फिंगप्रमाणे स्वतःला जुळवून घेणे याचं महत्त्व आपण जाणलं. या सर्व प्रवासात एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते की जीवनाचा उद्देश किंवा जगण्याचं कारण शोधणं ही केवळ आयुष्यात एकदाच करण्याची कृती नाही. मग ती काय आहे? ती श्वास घेणं इतकीच एक निरंतर चालणारी आणि दररोज करावी लागणारी प्रक्रिया आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. आणि याच निरंतर प्रक्रियेवरून या चर्चेचा शेवट करताना मला श्रोत्यांसमोर एक विचार मांडायचा आहे, जो कदाचित आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन आणि शांतता देणारा दृष्टिकोन देईल. नक्कीच, सांग ना. आपण पाहिलं की इकिगाई ही काळासोबत, वयासोबत आणि परिस्थितीसोबत सतत बदलणारी एक सक्रिय संकल्पना आहे. पाश्चिमात्य जगात आपण सतत त्या एकाच ट्रू कॉलिंग किंवा एकमेव ध्येयाच्या शोधात आयुष्यभर धावत असतो, ज्यामुळे प्रचंड ताण येतो. हो, हे खरं आहे. पण विचार करा, जर इकिगाई सतत बदलतच असते तर मग आपण जे जगण्याचं कारण संपूर्ण आयुष्यभर बाहेर कुठेतरी इतक्या आशेने शोधत असतो ते कदाचित एखाद्या हरवलेल्या खजिन्यासारखं शोधण्याची गोष्टच नाहीये. अच्छा. कदाचित दररोज सकाळी उठून आपण त्या दिवशी जे आहोत, आपल्या क्षमता ज्या आहेत आणि आज या क्षणी जगाला आपली जशी गरज आहे त्यानुसार ते जगण्याचं कारण नव्याने निर्माण करण्याची ती गोष्ट आहे. म्हणजे फाइंडिंग नाही तर क्रिएटिंग. अगदी तेच. आपण आपला उद्देश शोधत नाही, आपण तो दररोज जगतो आणि घडवतो. याच विचारावर नक्की मनन करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेत. तोपर्यंत स्वतःला समजून घेत राहा आणि आयुष्याच्या लाटांवर स्वतःचा तोल सावरत सर्फिंगचा आनंद घ्या.